ओम नमो आदेश गुरुजी का आदेश। आज आपण आलो आहे रेवणसिद्ध नवनाथ 84 सिद्धामधले रेवणनाथ जे आहेत ते विटा सांगली येथील गाव रेणवे या ठिकाणी आपण पाहतो की भव्य अशी यश आहे आणि सुंदर असा हा परिसर आणि या मंदिराच्या समोरच प्रवेशद्वाराबाहेर एक पितळी विशाल असा सुंदर नंदी आहे आणि यानंतर चला आपण पाहूया आतमधील मंदिर पचकरण आणि मंदिरात प्रवेश करतानाच या दगडी पायऱ्यांच्या प्रवेशानंतर समोरच अगदी एक भव्य अशी दगडी दीपमाळ आहे आणि त्या दीपमाळीवर सुंदर अशी हत्ती किंवा इतर चित्र रेखलेले आहे वीर आपण पाहू शकता। सुंदर चित्र या ठिकाणी रेखाटन केलेले आहे। त्याचबरोबर मंदिराच्या समोरच एक पंचलिंगी अशी महादेवाचे पिंड आहे, परंतु त्याला चारही बाजूने गोमुख आणि त्याच्या पुढे महादेवची एक छोटीशी पिंड आहे आणि त्याच्या समोरच एक पुन्हा एकदा पितळी नंदी आहे। आराध्य पंडित आणि रेवणसिद्ध असे पंचलिंग आहे म्हणून पाच पंचलिंग। एक मिनिट। आणि हे पुढच्या बाजूला जे दिसतं आहे इथं कोल्हापूरची ही अंबाबाई आणि तिच्यासोबत कोण आहे आणखी बाबा? यमाई औंधची यमाई आणि कोल्हापूरची महालक्ष्मी। यानंतर हा पूर्ण पितळी भव्य असा नंदी आहे आणि या नंदीवरच जुना पुरातन या ठिकाणी एक छोटा नंदी आहे आणि हे पुढचं जे आहे हे काय आहे? हां, हे प्रसाद लावण्यासाठी जी कौल देण्यासाठी ही एक शिळा आहे गोल, या ठिकाणी इथं कौल लावला जातो आणि या समोरच मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे लांबूनच स्वयंभू सिद्ध रेवणनाथ महाराजांचं या ठिकाणी आपण भव्य असं रूप पाहू शकतो। अगदी मन प्रसन्न करणारं हे सिद्ध रेवणनाथांचं हे रूप स्वयंभू शिळा आहे आणि या स्वयंभू रेवणनाथांचं हे भव्य असं या ठिकाणी रूप आपण पाहू शकतो। वरती संपूर्ण हे दगडी बांधकाम असून या संपूर्ण बांधकामावर ही यात्रेच्या मिरवणुकीची या ठिकाणी पालखी आहे आणि दगडी खांब आहेत। जुनं पुरातन असं हे सुंदर मंदिर आहे। या ठिकाणी गुरु ओम 165 अमृतस्य पुत्र मन मंदिर हे सिद्धपुरुष या ठिकाणी जे भारतामधील दिव्य साधूंच्या चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत अर्पित केलेलं आहे। असं सुंदर असं हे एक पुरातन साधू महात्म्यांचं हे तैलचित्र या ठिकाणी लावलेलं आहे। रेवणनाथ महाराजांच्या दर्शनाच्या अगोदरच श्री गजानन महाराजांचं या ठिकाणी आपण दर्शन घेतल्यानंतरच पुढे महाराजांचं दर्शन घेता येतं। मंदिराच्या भोवतालचा परिसर असा भव्य आणि दिव्य आहे। संपूर्ण जुनं बांधकाम आणि दगडी बांधकाम आहेत। या ठिकाणी ट्रस्टचं कार्यालय आहे। ट्रस्ट कार्यालय तालुका खानापूर जिल्हा सांगली हे या ठिकाणी ट्रस्ट आहे। इथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे। तुम्ही जर रात्री मुक्कामाला आलात तर या ठिकाणी आपली झोपण्याची व्यवस्था होते। देवस्थानातर्फे आंघोळीसाठी गरम पाणी पूर्ण बाबा बरोबर ना, गरम पाणी मोफत असतं ना या ठिकाणी आंघोळीला जर भक्त आले रहिवाशी त्याचं या ठिकाणी। आणि तसेच टॉयलेट बाथरूमची सुद्धा देवस्थानाच्या वतीने खूप अतिशय सुंदर अशी सोय केलेली आहे। आपण आलात, वस्तीला आलात, मुक्कामाला आलात तर या ठिकाणी आपण या राहू शकता, इथं आराम करू शकता। हे कसलं मंदिर आहे बाबा? मंदिर आहे। आपण यापुढे आणखी कोणती मंदिरं आहेत ती पाहूया। सुंदर असं अगदी गजबटापासून शहरी गजबटापासून दूरवर वसलेलं हे रेवणसिद्ध मंदिर खरोखरच मनाला
प्रसन्न असं करून जातं. आणि या ठिकाणी आपण पाहू की एक छोटंसं मंदिर आहे, परंतु अंधार असल्यामुळे आतमध्ये स्पष्ट काही दिसत नाही. ठीक आहे, असो. या ठिकाणी पुढे अष्टविनायकांचं मंदिर आहे. हे अष्टविनायकाचं मंदिर. या ठिकाणी मूषक महाराज आपल्या स्वागत करतायत. आणि हे प्रथमच गेल्यानंतर ओझरचे विघ्नहर्ता. ठीक आहे, प्रश्न. आणि पुढे आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता की अष्टविनायकामध्ये पहिले हे विघ्नहर्ता, ओझरचे विघ्नहर्ता आहेत. तदनंतर श्री महागणपती रांजणगाव, त्याच्यानंतर मयुरेश्वर मोरगाव, नंतर सिद्धविनायक सिद्धटेक. तदनंतर आपण श्री बल्लाळेश्वर पाली महाविनायकाचं दर्शन घेऊ शकता. तदनंतर वरदविनायक गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढील अष्टविनायकसाठी चिंतामणी थेऊर महाराजांचा या ठिकाणी आशीर्वाद घेऊन गिरिजात्मक लेण्याद्रीचा एक आशीर्वाद प्राप्त करून आपण पुढील मंदिराच्या पाहू शकता. मंदिरावर नागनाथ बाबांचं सुंदर असं छायाचित्र रेखाटलेलं आहे. सुंदर असा उंच कळश, पितळी कळश, वर चक्राकर आणि त्याच्यावरती पुन्हा कळश. एक अतिशय मनमोहक असं आपण दृश्य या ठिकाणी पाहतो. पुढे आल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा करत असताना या ठिकाणी प्रभू रामचंद्र, सीता, माता लक्ष्मी, माता सीता आणि लक्ष्मणासहित त्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी आपण वीर हनुमंत हे सेवेला उभे असलेले दिसत आहेत. हे आपले मंदिराचे ज्येष्ठ पुजारी बाबा. बस पुजारी बाबा या ठिकाणी माता विठ्ठल रुक्मिणीचा सुद्धा आपण दर्शन घेऊ शकता. त्यांच्यासोबत स्वयं गरुड महाराज त्यांच्या सेवेसाठी उपस्थित आहेत. मंदिराच्या पश्चिम बाजूस एक नागनाथ स्वयंभू, एक नागाची प्रतिकृती या ठिकाणी स्थापित आहे. आणि पाठीमागील बाजूस श्री शंभू महादेव यांचं सुंदर असं छायाचित्र या मंदिरावर पाहू शकता. या ठिकाणी जे भाविक भक्त साधनेसाठी येतात ते या परिसरात नित्यपठण, पारायण किंवा साधना करता. आपल्याला जर या ठिकाणी यायचं असेल तर या ठिकाणी आपण साधना करण्यासाठी किंवा पारायणासाठी येऊ शकता. या ठिकाणी भक्त मंडळींतर्फे आलेल्या पैपावण्यास किंवा भक्तगणास स्वयंस्फूर्तीने सगळे महाराज किंवा सिद्ध साधक चहा पाणी मोठ्या प्रेमाने देतात. त्याचबरोबर हे मुक्कामी असलेले सिद्ध साधक या ठिकाणी नवनाथ पारायण असेल, गुरुचरित्र असेल किंवा आपली नित्यप्रहराची सकाळची साधना असेल या ठिकाणी करण्यासाठी येतात. या ठिकाणी देवस्थानातर्फे आपण जे आपल्याला गरम पाणी लागतं आंघोळीला ते या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं. या ठिकाणी आपण स्वतः यायचं. एक भली मोठी अशी डेंग आहे, मोठं तपेलं आहे. या तपेल्यामध्ये आपण पाणी स्वतः तापून या ठिकाणी घ्यायचं आहे. जीवनात गुरु सेवा, गुरु भक्ती, गुरु प्रेम पाहिजे जीवनात. गुरु शिवाय नाही किंमत मानवा तुला त्रिभुवनात. गुरु शिवाय नाही किंमत मानवा तुला
त्रिभुवनात. गुरु पाहिजे थोरा ज्ञानाचा, नाथ पंथी भगव्या वाण्याचा. हो जीवनात असावा ध्यास गुरु, सेवा हो करण्याचा. दशा झालेल्या जीवनाला दिशा दावतो क्षणात, दशा झालेल्या जीवनाला दिशा दावतो क्षणात. गुरु शिवाय नाही किंमत मानवा, तुला त्रिभुवनात. गुरु शिवाय नाही किंमत मानवा, तुला त्रिभुवनात. भक्ती कधी बघा जात नाही वाया, सेवेत त्यांच्या झिजवली काया.